महायुतीच्या जागा वाटपावर आता शिक्कामोर्तब झालंय अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। भाजप स्वतः 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम आहे। सूत्रांकडून माहिती कळतेय शिवसेना राष्ट्रवादीला एकूण 130 ते 135 जागा सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती कळतेय। काल सागर बंगल्यावर झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झालेली असल्याचं कळतंय। तर डेंजर झोनमधल्या जागांची जबाबदारी ही मोठ्या नेत्यांवर दिल्याची माहिती कळतेय। मित्र पक्षांशी समन्वय, जबाबदाऱ्यांचं वाटप आणि निवडणुकीच्या तयारीबाबत कोर कमिटी बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। तेव्हा महायुतीच्या जागा वाटपावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजप स्वतः 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम आहे आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन महत्त्वाचे पक्ष ते म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकूण 130 ते 135 जागा सोडण्यास भाजप तयार असल्याचं कळतंय। तर आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। ओम, भाजपनं स्वतः 150 ते 155 जागा लढवायचं ठरवलेलं आहे। या जागांवर दावा करणार आहेत आणि मित्रपक्षांना 130 ते 135 जागा सोडणार। काय आता यावर शिक्कामोर्तब झाले आपण असं म्हणू शकतो आणि कधीपर्यंत औपचारिकरित्या हा सगळा निर्णय बाहेर येईल? अनुपमा, काल रात्री सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये साधारणपणे जी चर्चा झाली त्यामध्ये एक साधारणपणे असा निर्णय झाला आहे किंवा भाजपचं यावर एकमत आहे की 150 ते 155 जागांहून अधिक जागा आपण लढल्या पाहिजेत। किमान 150 जागांची तरी मागणी भाजपची असावी। आज अमित शहांचा दौरा आहे आणि या पार्श्वभूमीवरती भाजपची काल कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत साधारणपणे ही चर्चा झाली की 150 जागा भाजपला लढवाव्यात आणि उर्वरित 130 ते 138 ज्या जागा असतील त्या मित्रपक्षांना अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी जे महत्त्वाचे दोन घटक पक्ष आहेत त्यांना देण्यात याव्यात। त्यामध्ये देखील कशा प्रकारे बायफर्केशन करता येईल याबाबत देखील चर्चा झाल्याचं कळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विदर्भातल्या जागा सध्या भाजपसाठी डेंजर झोनमध्ये आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या जागा असतील त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं पालकत्व काही महत्त्वाच्या नेत्यांवर दिलं गेलंय आणि या आधारे या जागांबाबत जे काही आहे ती काही जबाबदारी ती महत्त्वाच्या नेत्यांवर दिली गेली आहे। या आधारावरती या जागा निवडून आणण्याचं एक आव्हान भाजपसमोर असणार आहे। मुख्यत्वे जबाबदाऱ्यांचं वाटप जे काही आहे आपण पाहिलं असेल की काही दिवसांपूर्वी संचालन समितीची घोषणा करण्यात आली होती, त्यामध्ये नावं जाहीर करण्यात आली होती। त्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा झाली आहे। काही नेत्यांनी महायुतीशी समन्वय साधावा तर काही नेत्यांनी तयारी कशा प्रकारे सुरू या सगळ्याचा आढावा घ्यावा आणि त्याचं जबाबदारी स्वतःवर घ्यावी अशी एक साधक बाधक चर्चा या बैठकीमध्ये झाली। अंतिमतः जी माहिती आपल्याला भाजपतील वरिष्ठ नेत्यांनी दिली त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाबाबत अंतिमतः निर्णय होऊ शकतो। अमित शहा कोणाच्या पारड्यात आपलं माप टाकतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या पारड्यामध्ये तब्बल 15 जागा देण्यात आल्या होत्या, मात्र अजित पवारांची कुठेतरी 5 ते 6 जागांवरती बोळवण करण्यात आली होती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभेमध्ये नेमकं काय होतंय, जागा वाटपामध्ये भाजप 150 लढवत असेल तर मित्रपक्षांमध्ये काय परिस्थिती असणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आता लक्ष लागून लागलं। खरंय, भाजपनं त्यांच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला। अर्थातच आता यावर मित्रपक्षांचं काय म्हणणं आहे या जागा वाटपाबाबत किंवा या आकड्यावर ते समाधानी आहेत का हे बघावं लागणार आहे। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे। ओम, या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।